विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहासाचे 5वे प्रकरण शैक्षणिक वाटचाल वर्ग 9वा विषय इतिहास अभ्यासणार आहोत. या पूर्ण प्रकरणामध्ये स्वातंत्र्यप्राप्ती झाल्यानंतर भारतामध्ये शैक्षणिक वाटचाल कशा पद्धतीने घडून आली त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. ती आज आपण टप्प्याटप्प्याने अभ्यासणार आहोत. तर या पहिल्या भागामध्ये आपण शैक्षणिक वाटचाल कशा पद्धतीने त्याची सुरुवात झाली, त्याची पार्श्वभूमी काय होती हे अभ्यासणार आहोत. तर भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे आणि योजना यांचा आपण थोडक्यात आढावा या पाठात घेणार आहोत. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व उच्च शिक्षण यांचा विचार यामध्ये केलेला आहे. त्याच्याच जोडीला भारतातील काही प्रातिनिधिक क्षेत्रातील संशोधन संस्थांचा सुद्धा आढावा यामध्ये घेतलेला आहे. म्हणजे शिक्षणोत्तर ज्या संस्था आहेत त्यांचा सुद्धा यात अभ्यास केलेला आहे. तर यात आपल्याला आपल्या देशभरामध्ये शिक्षण व्यवस्थेची काय व्यवस्था होती, कशा पद्धतीने शिक्षण व्यवस्था बनवलेली गेली होती त्याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती जटिल आहे, जटिल म्हणजे कठीण आहे, याची प्रचिती म्हणजे याचा अनुभव आपल्याला स्वतंत्र भारतातील पहिल्या इसवी 1951च्या जनगणनेत या गोष्टीची प्रचिती आपल्याला आली की शिक्षणाचा प्रश्न किती कठीण आहे भारतीयांसाठी. पहिल्या जनगणनेत साक्षरतेचं प्रमाण फक्त 17% होतं, जे पुढे मग नंतरच्या काळात वाढत गेलं. म्हणजे जी पहिली जनगणना भारतात झाली ती 1951मध्ये झाली आणि त्यामध्ये जो साक्षरता दर भारताचा होता तो फक्त 17% होता, जो नंतरच्या काळामध्ये वाढत गेला. तुम्हाला या बॉक्समध्ये ती गोष्ट दिसून येत असेल की जनगणनेचं वर्ष तुम्हाला दिलं आहे आणि साक्षरतेचं प्रमाण दिलं आहे. 71मध्ये 34% ती होती, 81मध्ये ती 43% झाली, त्यानंतर 91मध्ये 52%वर आली आणि 2001मध्ये ती 64%वर आली. ठीक आहे. हे प्रमाण वाढवणे हे भारतीय सरकारपुढे मोठं आव्हान होतं, कारण की साक्षरता वाढवणे आणि साक्षरतेचं प्रमाण वाढवणे हे खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या देशाचा विकास करतो म्हटलं तर त्या देशातील नागरिक हे साक्षर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे साक्षरतेचं प्रमाण वाढवणे हे भारतीय सरकारपुढे हे सगळ्यात मोठं आव्हान होतं आणि या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना आखल्या. प्राथमिक शिक्षण, 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिलं जातं त्याला प्राथमिक शिक्षण असं म्हणतात. 1988मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जांमध्ये सुधारणा करण्यासाठी खडू-फळा मोहीम या योजनेची सुरुवात केली. ही योजना ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने सुद्धा ओळखली जाते. शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या, स्वच्छतागृह, 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका, फळा, नकाशा, प्रयोगशाळा साहित्य, छोटेसे एखादं ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य यासाठी सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून दिला. म्हणजे एक प्राथमिक शिक्षण म्हटलं तर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ज्या गरजा आहे की शिक्षणासाठी आवश्यकच्या ज्या गरजा आहे त्या आवश्यक गरजांची इथे आपल्याला यादी दिलेली आहे की यामध्ये ज्या किमान शैक्षणिक गरजा आहे त्यांची पूर्तता झाली पाहिजे. आता या किमान शैक्षणिक गरजा कोणत्या, तर कमीत कमी 2 सुयोग्य अशा 2 खोल्या, वर्गखोल्या, त्यानंतर स्वच्छतागृह म्हणजे टॉयलेट्स, 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षक असणे कंपल्सरी, त्यानंतर फळा असणे आवश्यक, शाळेत नकाशा असला पाहिजे, प्रयोगशाळेचं साहित्य जे आपण लॅबोरेटरी म्हणतो प्रयोगशाळा, तर ती एक लॅबोरेटरी असणं आवश्यक आहे, एक छोटंसं ग्रंथालय असणं आवश्यक आहे जिथे मुलं वाचन करतील, खेळण्यासाठी मुलांना मैदान, खेळण्यासाठीचं क्रीडा साहित्य, यासाठीचा सगळा निधी म्हणजे पैसा सरकार उपलब्ध करून देईल. या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होण्यास मदत झाली. म्हणजे प्राथमिक शिक्षण थोडं वेगाने समोर जाऊ लागलं. माहीत आहे का तुम्हाला, मध्ये बघा, महाराष्ट्र राज्याची 1960 साली स्थापना झाल्यानंतर शासनाने राज्याकरता इयत्ता 1 ते इयत्ता 7वीचा एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या एस टी कॉलेजचे प्राचार्य सय्यद राऊफ यांच्याकडे या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचं काम, म्हणजे हा जो अभ्यासक्रम राहील हा कसा असेल याची सगळी योजना प्राचार्य सय्यद राऊफ यांच्याकडे दिली गेली. 1994मध्ये या योजनेचा विस्तार करून 100पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये एक जादा वर्गखोली, म्हणजे आधी फक्त 2 होत्या पण ज्या शाळेमध्ये 100पेक्षा जास्त मुलं आहे त्या शाळांमध्ये आणखी एक वर्गखोली, एक जादा शिक्षकाची नेमणूक करण्याची तरतूद आली. मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती व जमाती बहुल म्हणजे जास्त असणाऱ्या शाळा, जिथे अनुसूचित जाती व जमातीची मुलं किंवा लोकसंख्या जास्त आहे तिथे त्या मुलींसाठी एक वेगळी शाळा, ग्रामीण भाग यास प्राधान्य देण्यात आलं, म्हणजे ग्रामीण भागासाठी वेगळं प्राधान्य. शिक्षक भरतीत 50% जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचं बंधन राज्य सरकारवर करण्यात आलं, म्हणजे जे शिक्षक असतील त्यापैकी 50% शिक्षक
या स्त्रिया असतील. ठीक आहे. 1994मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी म्हणजे सगळीकडे प्राथमिक शिक्षण पसरलं पाहिजे यासाठी जिल्हा प्रशिक्षण शिक्षण कार्यक्रम, ज्याला DPEP असं म्हणतात, त्याची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रासह 7 राज्यामध्ये हा उपक्रम सुरू झाला. प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची गळती रोखणं. विद्यार्थ्यांची गळती होणे म्हणजे काय? काही मुलं पहिली दुसरीचं शिक्षण घेतात, 4थीपर्यंत शिकतात, पण मग त्यानंतर ते शाळा सोडून देतात, याला म्हणतात गळती. तर ही विद्यार्थ्यांची गळती रोखणे, मुलींचं शिक्षण, दिव्यांगांसाठीचं शिक्षण, प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, जे प्राथमिक शिक्षणाचं संशोधन करणे की मुलांना काय शिकवलं गेलं पाहिजे, त्याचं मूल्यमापन, किती शिकवलं मुलांना, ते मुलांना कळलं की नाही कळलं, यासाठीची योजना म्हणजे मूल्यमापन. पर्यायी शिक्षण, शिक्षणासोबत आणखी एखादं वेगळ्या पद्धतीचं शिक्षण, समाजाची जागृती करणे इत्यादी उपक्रमांचा समावेश यामध्ये होता. म्हणजे जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमामध्ये या सगळ्या कार्यक्रमांचा, सगळ्या पद्धतीच्या शिक्षणाचा समावेश होता. सोबतच विद्यार्थ्यांचं योग्य पोषण झालं पाहिजे म्हणून 1995 पासून मध्यान्ह भोजन योजना, म्हणजे ज्यामध्ये मुलांना दुपारचं जेवण दिलं जाईल, याची योजना सुरू करण्यात आली. तुम्हाला खाली एक ॲक्टिव्हिटी दिली, हे जमेल का मध्ये बघा. 1991मध्ये केरळ राज्य पूर्णपणे साक्षर झालं, म्हणजे 100% साक्षरता आहे केरळमध्ये. महाराष्ट्रामध्ये पूर्णतः साक्षरता येण्यासाठी काय करता येईल? तर साहजिक गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये पूर्ण 100% साक्षर करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी सुरुवात कुठून करावी लागेल? शिक्षण योजना आखताना ती प्रायमरी एज्युकेशनपासून, म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून त्याची सुरुवात करावी लागेल. आणि ज्या कारणामुळे मुलं किंवा मुली शिक्षण घेऊ शकत नाही त्या कारणांचा शोध, त्याचं मूळ शोधून काढणे आणि सगळ्यांना शिक्षण पोहोचेल याची सोय करणे. सोबतच प्रौढ शिक्षण अभियान, ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काही लोकांचं शिक्षण सुटून जातं, ते शिक्षणच घेत नाही, तर अशांना प्राथमिक शिक्षणासोबतच प्रौढ शिक्षण अभियान जे असतं, ज्यामध्ये प्रौढांनासुद्धा शिक्षित करणं आवश्यक आहे. जरी त्यांचं वय झालं असलं, जरी ते वयोवृद्ध असले, तरी त्यांना शिक्षण घेता आलं पाहिजे, अशी सोय सरकारने केली तर ऑटोमॅटिकली आपल्या राज्याचा शिक्षणाचा स्तर उंचावेल व सोबतच साक्षरतेचं प्रमाण हे 100% होईल. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये बघा, ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. अंगणवाड्या म्हणजे ज्याला आपण बालवाडी म्हणू शकतो, जिथे मुलं शाळा सुरू होण्याच्या आधी जातात, त्याची सुरुवात झाली. प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, ज्याला आपण कृती शिक्षण म्हणतो, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला शिकायची असेल तर ती करून बघा. ठीक आहे. तर ते केल्यानंतर आपल्याला जे शिक्षण मिळतं त्याला कृती शिक्षण म्हणतात. कुरणशाळा म्हणजे अशा भागामध्ये जिथे कुरण आहेत, गवताळ प्रदेश आहे, म्हणजे जिथे गाई म्हशी चारणाऱ्यांच्या मुलांना शिकवलं जाऊ शकतं, अशा कुरणशाळा. तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार, जिथे टेक्निकल एज्युकेशन मुलांना दिलं जातं, याच्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसवाड इथे आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेला कोसबाड प्रकल्प असं म्हणून ओळखलं जातं. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी पाळणाघरे म्हणजे काहींचे आईवडील कामावर जातात, मग अशा मुलांना कुठे ठेवायचा हा प्रश्न येतो, तर अशा मुलांसाठी पाळणाघर अनुताई वाघ यांनी तयार केलं. सोबतच बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका प्रशिक्षण, जिथे बालसेविकांना प्रशिक्षण दिलं जातं, म्हणजे मुलांना कसं शिकवायचं, कशा पद्धतीने शिक्षण द्यायचं, याची एक ट्रेनिंग केली जाते. त्याचीसुद्धा अशा अनेक शैक्षणिक संस्था त्यांनी सुरू केल्या.